सरकारला यामुळे 1 लाख कोटींचा तोटा होणार आहे। 1,70,00,000 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा फायदा होणार। 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना राबवण्यात येईल। राज्यांच्या सहाय्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला बळकटी देण्यात येईल। किसान क्रेडिट कार्डची 3 लाखांची मर्यादा 5 लाखांवर करण्यात आली आहे। डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भरता मिशन राबवण्यात येईल। तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार आहे। नाफेड NCCF कडून डाळींची खरेदी केली जाणार आहे। कापसाचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येईल, तर कापसाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष मिशन राबवण्यात येईल। पूर्व भारतात युरिया प्लांट सुरू करण्यासाठी देखील योजना आखण्यात आली आहे। निश्चितपणे असं आहे की शेतकऱ्यांची त्या ठिकाणी गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढेल। आतापर्यंत 3 लाखाचं कर्ज हे बिनव्याजी मिळत होतं, म्हणून शेतकरी 3 लाख रुपये कर्ज घेऊन त्यात आपलं भागवत होते। पण 5 लाख रुपयाचं कर्ज जर मिळालं तर त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक करून अधिक नफा कसा घेता येईल याचा प्रयत्न शेतकरी करू शकतात। शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित मिळेल। महाराष्ट्र हा कॉटन ग्रोईंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं राज्य आहे। आपल्याकडे जवळपास 55 लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो। या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचसोबत मी जसं मगाशी सांगितलं की तेलबियांच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची इन्कम वाढण्याकरता एक मोठा फायदा होईल। आतापर्यंत तेलबियांच्या संदर्भात केंद्र सरकार 25% मार्केट इंटरव्हेन्शन करायची, म्हणजे भाव स्थिर राहिले पाहिजे किंवा हमी भावावर ते गेलं पाहिजे म्हणून 25% खरेदी ही केंद्र सरकार करायची। आता केंद्राने 100% खरेदी सांगितलेली आहे, त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल।